मालकीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालमत्ता हे मालकीचे दोन अत्यंत महत्वाचे प्रकार आहेत. मात्र काही वेळेला असा प्रश्न उद्भवतो की एखाद्या वडिलोपार्जित मालमत्तेमधला एखादा सहहिस्सेदार जर ते एकत्रित कुटुंबाच्या मालमत्ता आणि त्या मालमत्तांचं उत्पन्न कायम असताना एखादी स्वतंत्र मालमत्ता विकत घेत असेल, तर मग ती मालमत्ता वडिलोपार्जित ठरते का स्वकष्टार्जित? हा प्रश्न सुनावणी न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. आणि सर्वोच्च न्यायालयाने, सुनावणी न्यायालयाने, उच्च न्यायालयाने याच्यात अनेक महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. या निकालातले काही महत्वाचे मुद्दे आपण आता स्पष्टपणे वाचून बघूया. संयुक्त कुटुंबाचे केवळ अस्तित्व सिद्ध झाल्यानेच त्या कुटुंबातील सर्व मालमत्ता संयुक्त कुटुंबाची आहे असं आपोआप ठरत नाही. मात्र एकदा असं सिद्ध झालं की उत्पन्न देणारी वडिलोपार्जित मालमत्ता अस्तित्वात होती, संयुक्त कुटुंब कायम असताना मालमत्ता संपादन करण्यात आली, तर ती मालमत्ता स्वकष्टार्जित आहे असा दावा जी व्यक्ती करत असेल, त्या व्यक्तीवर ती मालमत्ता स्वकष्टार्जित असल्याचा पुरावा देण्याचा भार येतो. तथापि स्वतंत्र उत्पन्नाचे काही स्रोत अस्तित्वात होते, म्हणूनच संयुक्त कुटुंबाच्या उत्पन्नाचा कोणताही वाटा नव्हता असा सरधोपट निष्कर्ष काढणे उच्च न्यायालयाने योग्यरित्या नाकारलेले आहे. हिंदू कायद्यानुसार कर्त्याने केलेल्या प्रत्येक संपादनाकरता निधी नेमका कुठून आला हे इतर सहहिस्सेदारांनी अत्यंत अचूकपणे सिद्ध करणे आवश्यक नाही. संयुक्त कुटुंब अस्तित्वात असताना उत्पन्न देणारी वडिलोपार्जित मालमत्ता असल्याचे दाखवून दिल्यास कर्त्याच्या नावावर घेतलेली मालमत्ता सर्वसाधारणपणे संयुक्त कुटुंबाची मालमत्ता मानली जाते, जोपर्यंत त्याच्या विरोधी ठोस पुरावा सादर केला जात नाही. म्हणजे कर्त्याने एखादी मालमत्ता नव्याने विकत घेतली तर ती स्वकष्टार्जित आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या कर्त्याची किंवा त्याच्या वारसांची असेल. या बाबतीत उरलेल्या सहिस्सेदारांवर जबाबदारीचा भार हा तुलनेने अत्यल्प आहे. उच्च न्यायालयाने संबंधित काळातील अजून एक अपीलार्थी याची वस्तुस्थिती तपासली. नोंदीवरील पुराव्यांच्या आधारे असे नमूद करण्यात आले की ज्या दिवशी या मालमत्ता खरेदी करण्यात आल्या, त्या दिवशी तो शिक्षण घेत होता आणि विद्यार्थी दशेत असताना एवढी मालमत्ता खरेदी करण्या इतपत मोठे बचत किंवा मोठी रक्कम असल्याचा त्याचा दावा काटेकोरपणे तपासण्यात आला आणि याच्यावरचं उच्च न्यायालयाचं जे काही मूल्यमापन आहे ते योग्य आहे. यापूर्वीच विभाजन किंवा स्थिती विभाग म्हणजे डिव्हिजन इन स्टेटस झाल्याच्या युक्तिवादावर उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेले आहे की स्वतंत्रपणे काही भागांचा उपभोग घेणे, सिंचन सुविधा बसवणे, वैयक्तिकरित्या कर्ज घेणे या बाबी एकट्याने कायदेशीर विभाजन सिद्ध करत नाहीत. संयुक्त स्थिती तोडण्याचा स्पष्ट आणि निस्संदिग्ध हेतू वाटप सिद्ध करण्याकरता आवश्यक असतो. या सर्व संबंधित दस्तऐवजांमधील हस्तांतरित हक्क हा अविभक्त हिस्सा असाच वर्णन करण्यात आलेला आहे. विभाजन दर्शवणारी कोणतीही फेरफार नोंद अस्तित्वात नाही. कर्जफेडी करता स्वतंत्र देयकही नव्हते. विभाजन किंवा वाटपाचा हेतू दर्शवणारी कोणतीही घोषणा किंवा वर्तन दिसून न आल्याने संयुक्त कुटुंबाची स्थिती सुरूच होती असा निष्कर्ष काढणे अपरिहार्य आहे. यानंतर उच्च न्यायालयाने उल्लेखनीय स्पष्टतेने अपीलार्थींच्या विविध विक्री खतांद्वारे केलेल्या मालमत्ता हस्तांतरणाच्या वैधतेचा विचार केला, ज्यामध्ये एका अपीलार्थीने दुसऱ्या अपीलार्थीच्या लाभात ते केलेलं होतं. कायदेशीर गरज सिद्ध झालेल्या हस्तांतरणे आणि कायदेशीर दृष्ट्या अनुमत नसलेल्या हस्तांतरणामधील फरक न्यायालयाने अचूकपणे ओळखला. सुनावणी न्यायालयांनी, उच्च न्यायालयांनी प्रत्येक व्यवहाराचा स्वतंत्रपणे अभ्यास करून ज्या ठिकाणी कायदेशीर गरज सिद्ध झाली तिथे हस्तांतरण मान्य केले, तर इतर ठिकाणी नाकारले.
उच्च न्यायालयाने हा समतोल दृष्टिकोन कायम ठेवत पुन्हा एकदा नमूद केले, कर्त्याने एका सहहिस्सेदाराच्या फायद्याकरता केलेली हस्तांतरणे इतर सहहिस्सेदारकांना बाधक ठरवायची असल्यास ती कायदेशीर गरजेकरता असल्याचे ठोसपणे सिद्ध करणे आवश्यक आहे. केवळ अस्पष्ट किंवा सर्वसाधारण उल्लेख या कामी पुरेसे नाहीत. दिनांक 24/11/1989च्या मृत्यूपत्राबाबत उच्च न्यायालयाचे विचार कायदेशीर आणि तथ्यात्मक दृष्ट्या अत्यंत ठोस आहेत. सर्व दस्तावेजांवर सही करण्याची सवय असलेली व्यक्ती या दस्तावेजावर केवळ अंगठ्याचा ठसा का देतो याचं समर्पक उत्तर मिळत नाही. हे मृत्यूपत्र मृत्यूपूर्वी अवघ्या 72 तासात केल्याचा दावा आहे. हे मृत्यूपत्र व्यावसायिक लेखकाऐवजी जवळच्या नातेवाईकाने लिहिल्याचे सांगितले जाते. तसेच निवडणूक कर्तव्यामुळे त्या लेखकाची उपस्थितीच संशयास्पद आहे. या सर्व परिस्थिती संशय निर्माण करण्याच्या पुरेशा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनावणी न्यायालयाने मृत्यूपत्र नाकारलेला निर्णय योग्य टप्प्यावर आजपर्यंत आव्हानित केलेला नाही आणि त्यामुळे त्या निर्णयाला एक प्रकारे अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर वडिलोपार्जित मालमत्ता, स्वकष्टार्जित मालमत्ता, सहहिस्सेदारांनी खरेदी केलेली मालमत्ता, त्याचं स्वरूप या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. त्याचबरोबर वाटप म्हणजे नेमकं काय, कोणत्या गोष्टींनी वाटप ठरतं, कोणत्या गोष्टींनी वाटप ठरत नाही, मृत्यूपत्र म्हणजे काय, मृत्यूपत्र वैधतेकरता काय महत्वाचे घटक तपासले जातात, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. ज्या सहहिस्सेदारांनी मालमत्ता खरेदी केलेली आहे किंवा करायची आहे त्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले ते सगळे व्यवहार आणि करार तपासून बघणं अत्यंत गरजेचं आहे. या निकालाचं आणि या प्रकरणाचा तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. हा विषय तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.